राज्य विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, सध्या सत्ता स्थापनेला घेऊन घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 26 तारखेपर्यंत समजा जर सत्ता स्थापित झाली नाही तर काय होऊ शकतं, त्याविषयी काय माहिती? आता बघा, आत्ताच्या विधानसभेमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे आणि आता या विधानसभेची 14व्या विधानसभेची जी मुदत आहे ती 26 नोव्हेंबरला समाप्त होणार आहे. तर त्या अगोदर मला वाटतं आज मॅक्झिमम किंवा उद्या 15वी विधानसभा कॉन्स्टिट्यूट करायला काही हरकत नाही. कारण ते नोटिफिकेशन पाईपलाईनमध्ये आहे, ते निघण्याची अगदी शक्यता आहे. ते झालं एकदाची नवीन 15वी विधानसभा अस्तित्वात आली की लगेचच सत्ता स्थापनेची प्रक्रिया आता सुरूही झालेली आहे. कारण महायुतीला त्यांचा आधी नेता निवडावा लागेल आणि प्रत्येक पक्ष त्यांचा इंडिव्हिज्युअल नेता निवडतील आणि प्रत्येक पक्षाच्या सदस्यांच्या सह्या असलेलं आणि पाठिंब्याचं एक असं पत्र आहे, ते माननीय राज्यपालांना सादर करण्यात येईल आणि त्या पत्रामध्ये आमच्या नेत्यांना बहुमत आहे, आमच्या पक्षाला बहुमत आहे विधानसभेमध्ये, असा दावा करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये कन्सेंट फॉर्म आहे असं देऊन माननीय राज्यपाल त्याची शहानिशा करण्याचा संबंधच येणार नाही आता. कारण आता स्पष्टच आहे आणि नोटिफिकेशनही आहे, त्यामुळे त्याला तातडीने सरकार स्थापनेसाठी बोलवते. समजा ही प्रक्रिया 1-2 दिवस लांबली तर माननीय राज्यपाल त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री राहण्यासाठी माननीय शिंदे साहेबांना सांगतील. एक 3-4 दिवस काळजीवाहू सरकार असलं आणि दुसरं नवीन गव्हर्नमेंट येतपर्यंत ते काळजीवाहू राहील सरकार. फक्त काळजीवाहू सरकारला पॉलिसी डिसिजन घेता येत नाही, डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन करता येतं, एवढाच फरक आहे, दुसरं काही नाही. आणि ही प्रक्रिया लवकरच होईल असं मला वाटतं. सर, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विरोधी पक्षांना एवढ्या कमी जागा मिळालेल्या आहेत की विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेतेच नसतील अशी परिस्थिती. नाही, विरोधी पक्ष नेतेपद निश्चितच यावेळेस कुठल्याच पक्षाला मिळणार नाही. कारण काँग्रेसला मला वाटतं 19 जागा मिळाल्या आहेत आणि शिवसेना ही उद्धव ठाकरेंची जी आहे तिला 15 आहे आणि राष्ट्रवादीला शरद पवारांच्या 10 आहे. आणि जो निकष आहे विरोधी पक्षाचा, तो निकष म्हणजे किमान कोरम एवढी तरी सदस्य संख्या त्या पक्षाकडे हवी. आता आपल्याकडे 288 सदस्य आहे, तर 288 सदस्याचा कोरम म्हणजे 28 सदस्य असतात. पण त्यांना गणित केलंय मी, किमान 1 दशांश सदस्य संख्या त्या पक्षाची पाहिजे, जे निवडून आलेल्या पक्षाची. 1 दशांश म्हणजे 2.8 येतं. म्हणजे मग त्यांना माझ्या माहितीप्रमाणे 29 सदस्य किमान पाहिजे विरोधी पक्षनेता मिळवण्यासाठी. तर 29 सदस्य कुठल्याही इंडिव्हिज्युअल पक्षाकडे नाही. त्यामुळे या विधानसभेत विरोधी पक्षनेता नसणार असं मला वाटतं. कारण मला वाटतं नाही, हे नक्कीच असणार. कारण 1978ला हा विरोधी पक्षनेता लीडर ऑफ अपोजिशन सॅलरीज अँड अलाउन्सेस ॲक्ट हा अस्तित्वात आला आणि त्यानंतर हा विरोधी पक्षनेते प्रत्येक विधानसभेमध्ये त्यांना नेमणूक करण्यात आली. तर हे या विधानसभेत विरोधी पक्ष निश्चित नसणार. सर, राजकीय पक्षांना त्यांची मान्यता राहावी किंवा निवडणूक चिन्ह राहावं यासाठी नेमका काय क्रायटेरिया असतो? कारण मनसेला खूपच कमी मतं मिळालेली, त्यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही आहे, त्यामुळे त्यांची मान्यता आणि चिन्ह धोक्यात आल्याचं समजतं. निश्चितच, कारण रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट आणि कॉन्डक्ट ऑफ इलेक्शन रूल्स जे आहेत त्याप्रमाणे पक्षाच्या मान्यतेचे आयोगाने काही निकष घालून दिलेले आहेत. त्याप्रमाणे आयोगाचे जे निकष आहे माझ्या माहितीप्रमाणे 8% एकंदर मतदानाच्या 8% किंवा एक आमदार किंवा 6% एकूण मतदानाच्या 6% किंवा 2 आमदार किंवा 3 आमदार आणि मतदानाच्या 3%. आता राज्यात माझ्या माहितीप्रमाणे 9.70 कोटी राज्यातील एकूण मतदार आहेत. त्यापैकी 6.78 कोटी जणांनी मतदान केलेलं आहे, ही म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे. तर त्याप्रमाणे 48 लाख मतं मनसेला मिळवावी लागतील. पण मला वाटत नाही त्यांना एवढे मतं मिळाले असेल. त्यांना काहीतरी 1-1.5 लाख मतं मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांची मान्यता संदर्भात आयोगाला निश्चित फेरविचार करावा लागेल. तर आयोग या प्रकरणामध्ये त्या पक्षाला नोटिसेस पाठवतील आणि ती माहिती त्यांच्याकडून घेण्यात येईल की तुमची मान्यता का रद्द करण्यात येऊ नये आणि पक्षाचं उत्तर घेऊन या निकषाप्रमाणे त्यांची मान्यता रद्द केली जाईल. आणि मान्यता रद्द होणं म्हणजे विशेष काही नाही, त्यांचं नाव जात नाही. फक्त जे चिन्ह आहे आता त्यांना जे चिन्ह ॲज अ मॅटर ऑफ राईट मिळालेलं आहे कायद्याप्रमाणे, ते त्यांना मिळणार नाही. त्यांना फ्री चिन्ह घ्यावं लागेल एवढं. म्हणजे मनसेचं जे आता इंजिन चिन्ह आहे ते आता इथून पुढे त्यांचं नसणार आहे, कारण तो क्रायटेरिया त्यांनी पूर्ण केलेला नाही. बरोबर आहे, अगदी क्रायटेरिया त्यांनी पूर्ण न केल्यामुळे इंजिन नसणार त्यांच्याकडे. कुठलेही कब्बशी आहे, शिट्टी आहे, ऑटो रिक्षा आहे, असले कुठलेही फ्री चिन्ह त्यांना कमिशन मार्फत अलॉट केलं. ठीक, धन्यवाद सर ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर सर, मी देवेंद्र कुलटकर, NDTV मराठी.
मुंबई.